हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. शुभ सकाळ. ही सकाळचा व्ह्यू आहे बघा. आभाळ कसं झालतं एकदम ढग. लय पण ऊन नव्हतं आणि लय पण असं आभाळ पण नव्हतं. असं मध्यम ऊन होतं आज आणि लय गरम होत होतं आमच्या इकडं. आणि हे बघा मी कोबीची भाजी कोबी चिरायसाठी ही करून घेतलं आणि लगेच दुधावरची साय काढून घेतली. परत माझी बिशी होती. आज 25 तारीख होती म्हणून आपलं बिशी फोडायचं होतं. बिशीला तर कोणच नव्हतं. मी एकटी आणि माझ्या पोरीच होतो. आम्ही बिशी फोडून घेतली. मग लगेच जेवण वगैरे ही करून घेतलं. घरातली कामे आवरली. दुपार झाली. मग मशीनवर तर काय बसणंच झालं नाही काल. तरी पण म्हणलं चला थोडा वेळ तर बसावा म्हणून 5 वाजता परत 1 तासभर मशीनवर बसली आणि तिथनं पुढं उठून आवरून लगेचच आम्ही फिरायला गेलो. फिरायला म्हणजे कुठं गेलो असं तर आम्ही रोज जातो त्या ठिकाणीच गेलो. पण आहे का नाही पहिले आम्ही जायचो त्या मोकळ्या रानात किंवा आंब्याच्या बागेत वगैरे. आज आम्ही गेलतो चिंचच्या बागेत. चिंचची झाडं भरपूर होती. ही सगळी चिंचचीच झाडं आहेत आणि आम्ही बसलेलो असं निवांत. पोरं वगैरे सगळे आम्ही पाणी वगैरे पेलो. कारण का इतकं गरम होत होतं ना काय सांगावं. अजिबात वारं नव्हतं. कसलंच वारं नव्हतं. मग तिथं गेल्या गेल्या असं घामाच्या धारा लागलेल्या. पण तेवढंच आपलं शांती म्हणजे निवांत वातावरण पाहिजे म्हणून आम्ही तिकडे जातो. आणि पोरांना पण तासभर खेळायला तिथं काय खेळायला. कारण का तिथं वरडायला ही लागत नाही. निवांत पोरं खेळत असते ती. आणि ही भैया बघा आमचं सारखं काय ना काय उता ठेवी लागतातच त्याला. ह्या झाडावर चढ त्या झाडावर. त्याचं बघून पोरंसुद्धा ह्या झाडावर चढ त्या झाडावर चढ असलंच उद्योग करत होती. आणि किती वेळ तर झाला आम्ही पोरांचे व्हिडिओ काढले फोटो काढले. कारण का म्हणलं कसं असतं पोरांचं थोडंफार आपलं पोरांबरोबर एन्जॉय केलं ना तर आपलं पण मन असं समाधानी होतं. आणि हे बघा आंब्याच्या पलीकडे बागा होती आणि इकडं पुढं चिंचची होती. हे कॅमेरा फिरवून तुम्हाला सगळ्या म्हणजे बागा वगैरे दाखवतोय बघा. इथं एवढे आंबे लागलेत ना ह्या बागांना. पण एकही आंबा आम्ही तोडत नाही कारण का असते दुसऱ्याचं आणि आपण कशाला तोडून आणायचं. मस्त आमच्या दारातनी आंब्याची झाडं भरपूर आहेत आणि त्याला आंबे भरपूर लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कुणाच्याच झाडाचा एकही आंबा तोडत नाही. आणि बसलो बघा व्ह्यू कसला भारी होता. सूर्य मावळत होता आणि आम्ही तिथंच होतो अजून 6:30 वाजता. आम्ही म्हणजे 6:30 वाजले तरी आम्ही तिथंच बसलेलो. चंद्र पण असा आलता तरी पण आम्ही पोरांना खेळवत होतो. कारण का पोरं बघा कसली भारी खेळते. तो जरासुद्धा एकामेकाला मारत नाही ती वरडत नाही ती. एवढं मस्त राहतात ना काय विचाराय नको. आणि मग परत हो का ही व्हिडिओ चाललेला पोरांचा. व्हिडिओ तर बघा कसा करते ती. एक गेले आता बघा ही दोघं गेले ती. आता ह्यांच्या मागं अजून सगळीच जाते ती. पळत पळत येते ती परत अजून व्हिडिओ करा म्हणून. हे झाड आहे बारकंसं काय ती आडवा ठपा झालाय त्याचा आणि त्याच्यावर सगळी बसून अशी उड्या मारत होती. परत हे झाड ते सैराटमधलं झाड कसं होतं ना तसं होतं हे झाड. आणि त्याच्यावर ही चौघं बघा लहान पोरं सगळी झाडावर चढलेली होती. आणि एक चढायचं एक उतरायचं एक चढायचं एक उतरायचं. आम्ही त्यांना बसूनच दमलेलो होतो. कारण का आमचा भैया म्हणायचा सारखा एकाला ही घेतलं की त्याला त्याच ठाप्यावर पाहिजे असायचं. आणि ही सगळी पोरं अशी झाडावर बसली केली. मग खेळवलं त्यांना भरपूर असं. आणि मग म्हणलं चला आता संध्याकाळ होत आली घरी जाऊया. मग हळूहळू निघालो घरी यायला. पोरं त्यांना अजून बसायचंच होतं त्यात. पण नको म्हणलं अंधार पडायला म्हणजे असं अंधार पडला नव्हता अजून. मग म्हणलं संध्याकाळ भरपूर व्हायला लागली आणि अंधाराची पण अशी ही झाली. म्हटलं चला आपलं हळूहळू घरी आलेलं बरं. मग हळूहळू आम्ही निघालो तिथनं आणि घरी यायला निघालो. तरी ऐकतायत वय थोडं तरी अजून त्या झाडावर चढायचंच होतं त्यांना. मग चढून दिलं बघा थोडा वेळ झाडावर आणि पडत हे असलं वातावरण झालं. मग आम्ही पण बसलो केलो आणि मग चला म्हणलं आता निघूया. मग चपल्या वगैरे घातल्या सरळ असं घरी निघालो. तरी एक व्हिडिओ करायचाच असतो पोरांना. मग म्हणलं लास्टचा व्हिडिओ एवढा करूया आणि मग घरी जाऊया. हो का ही व्हिडिओ घेतला आणि ही व्हिडिओ घेतला तसाच चला म्हणलं आता घर गाठूया. लगेचच असं आम्ही निघालो तिथनं हळूहळू घरी आलो आम्ही. घरी आल्यानंतर बघा मग आता स्वयंपाक पाणी वगैरे करायचा असतो. पण स्वयंपाकाला आता सकाळची कोबीची भाजी शिल्लक होती आणि सकाळची कोबीची भाजी वगैरे शिल्लक होती. मग आता काय करायचं म्हटलं आणि सकाळची चपाती पण शिल्लक होती. मग त्याच्यावर 2-3 प्रकारचे सॉस सोया सॉस रेड चिली सॉस आणि टॅमॅटो सॉस टाकून घेतला. आणि परत तुम्हाला सांगते अजून त्याच्यात नंतर मग लगेचच कोबीची भाजी पसरवून घेतली. आणि म्हणलं आता काय करायचं त्याचा रोल केला आणि ड्रीप फ्राय केला तरी चालतो म्हणजे तळलं तरी चालतं किंवा साधा शॅलो फ्राय केलं तरी चालतं. मग मी आपलं थोडंसं तूप टाकून तव्यावर असं खरपूस भाजून घेतलं. आणि तुम्हाला सांगू का टेस्ट एवढी भारी लागत होती का नाही असं वाटत होतं आपण काहीतरी विकतचं घेऊन खातोयच का एवढं छान लागत होती. मग मी
पण एवढंच की माझ्याकडे त्याच्यात टाकायला चीज वगैरे काहीच नव्हतं, म्हणून मी काय ते तसलं काय टाकलं नाही आहे. आणि कोथिंबीर वगैरे टाकायची होती पण माझ्या काय लक्षात नव्हतं, त्यामुळे मी काय टाकली नाही आहे. मग डायरेक्ट मी हो का असे रोल करून कट करून घेतलं आणि शॅलो फ्राय करून घेतलं. आणि तुम्हाला त्याची टेस्ट पण इतकी होती ना छान, काय सांगावं. आणि हे मी कुठं बघितला नव्हता, काय नव्हतं. हा व्हिडिओ हा मी मनापासून चपाती आपली शिल्लक होती. आणि कसं असतंय, आपली भाज्या शिल्लक राहिले की टाकून देऊ वाटत नाही. आणि आता उन्हाळा सुरू आहे, पण मी भाजी फ्रीजला ठेवलेली, त्याच्यामुळे भाजी चांगली राहिलेली. आणि मग कसं असतंय, आपल्याला चटणी मीठ वगैरे असलं काय असलं तर भाज्यांचं नाश करू वाटत नाही, म्हणून मी डायरेक्ट तसले रोल केले आणि खाल्ले. पण काय झालं माहिती आहे का तुम्हाला सांगू का, एक माझी पोरं आहे का नाही जेवलेली होती दोघं आणि एकच राहिलेली. मग आम्ही सगळी ती मिळून जेवल्यानंतर, आणि ह्याला जेवायला पण काय असं केलं लगेच खाल्लं नाही, उशीरनं खाल्लं. आणि उशीरनं खाऊन सुद्धा ह्याची टेस्ट तशीच्या तशी होती. आणि हो काय, मी तूप टाकून घेतलं. आता बटर तर नव्हतं माझ्याकडं, म्हणलं मग काय टाकायचं, म्हणून तूप टाकून घेतला आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. भाजी चपाती, सांडग्याची भाजी केलती आणि चपाती, परत तुम्हाला सांगते रस भात, हे सगळं करून घेतलं. आणि जेवायला काय आम्हाला उशीरच होतोय, काय लवकर जेवणच उरकत नाही आमचं, त्याच्यामुळं मग हे असं करावं म्हणलं. एकच चपातीचं केलं. म्हणलं कसं आहे, चांगलं लागलं तर खावं, नाही चांगलं लागलं तर सगळंच नास नको, म्हणून केलं. एक नंबर झालं बरं का, म्हणून मला लय आवडलं ही करायला भरपूर. तुम्हाला माझी दुसरी कामं काय वगैरे दाखवली नाही, कारण का मला भरपूर कामं होती. मग सकाळचा व्हिडिओ हा बघा, भाजी चपाती केलती आणि ढबू मिरची केलती. चला आता ताईनं भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.